तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय मंथनची रेग्युलर सिरीज, कितवी इयत्ता तिसरी, त्यासोबत पहिली ते 8वी पर्यंतच्या सर्व सिरीज आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येतील. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि आपल्या मित्रांना शेअर करायचं. जे आपल्यापेक्षा मोठे असतील, छोटे असतील त्यांना शेअर करायचंय, तुमच्या सोबतचे असतील त्यांना सुद्धा तुम्ही शेअर करायचं. का तर आपण काय करतो, शेअर करत नाही. शेअर केल्यामुळे काय होत नाही, तर आपल्या सोबतचे जास्त ते मागे पडतात. असं काही करायचं नाही, सर्वांना आपल्याला पुढे घेऊन जायचं. मी तुम्हाला दरवेळेस सांगत असतो की ज्ञान हे वाटल्याने वाढते. जर एखादा तुमच्यापैकी झालाच मोठा साहेब वगैरे, तर त्याच्यात तुमचा फायदा होणार. समजलं, झाला तुमचा मित्र एखादा चांगला, तुमचा खूप जवळचा मित्र आहे आणि तो झाला साहेब, तर तुमचा फायदा ना तिथं, तुम्हाला तिथं तो एकदम सेटल करून देईल ना. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेअर करा. समजलं. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या लिंक दिलेल्या आहेत, जसं की NMMS, मंथन, स्कॉलरशिप, आपल्या जे काही नवीन नवीन अपडेट असतात त्या अपडेट बद्दल आपण लिंक दिलेली. जाऊन त्या लिंकवर बटन दाबायचं, ते लिंकचं ते हिरवं, आणि त्याच्यावर जाऊन आपल्या चॅनलला जॉईन व्हायचं. ठीक आहे, समजलं. चला बघू आपण. आज आपल्याला काय बघायचं, तर कविता बघायची. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, उतारा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं, कविता. समजलं. कविता म्हणजे काय असतं रे, तर कविता दिलेली असते, त्याच्यावर प्रश्न विचारलेले असतात, उत्तर, आणि त्याच्यात उत्तर द्यायचे असतात. जसं की आपण उतारात बघितलं, सेम. उतारा आणि कवितेमध्ये काहीही फरक नाही, फक्त उतारा हा 1/3 3 मध्ये दिलेला असतो, जसं की त्याला आपण पॅरेग्राफ म्हणतो, तो पॅरेग्राफ मध्ये असतो. आणि कविता काय असते, तर एक पोएम असते किंवा कविता असते ती. ठीक आहे, काहीतरी 3 4 5 कडवे असतात आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. चला मग आपण आज बघायची कविता. बघू कवितेवर कसे प्रश्न विचारतात नेमकं. आणि कविता पण काय असतं, तर आपले मार्क खाणारा हा टॉपिक आहे कविता सुद्धा. जसं की उतारा आपला मार्क खातो. उताराचा व्हिडिओ बघितला नसेल तर कालचा आपला उताराचा व्हिडिओ जाऊन नक्की बघा, जेणेकरून तुमचा उतारात जास्त टाइम जाणार नाही आणि मार्क तुमचे पैकीच्या पैकी नक्की भेटतील. उतारा, सॉरी कविता. कविता बघायची आपल्याला. ठीक आहे. कवितेवर कसे कसे प्रश्न विचारले जातात रे मुलांनो, बघा लक्ष द्या इकडं. कवितेवरील प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी कविता नीट काळजीपूर्वक वाचावी. आपण ती वाचतोच, काही अडचण नाही. कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेचा विषय व अर्थ समजून घ्यावा. बरोबर. त्यांची काय कल्पना आहे, त्याचा काय विषय आहे, त्याच्यात त्याची काय अर्थ आहे ते समजून घ्यायचंय. कवितेतील विशेष शब्दांकडे बारकाईने लक्ष द्यायचे. आता कवितेत काय होतं, काही शब्द असे राहतात ना, तर त्या शब्दाचे खूप सारे अर्थ निघतात. मग ते शब्दांवर आपल्याला फोकस करायचं, त्या शब्दांवर आपल्याला नीट लक्ष द्यायचे, ते कोणते शब्द असतात. बरोबर. कवितेवरील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक लिहिताना संभ्रम निर्माण झाल्यास कवितेतील संबंधित भाग पुन्हा वाचावा. इथं काय होतं, काही कडवे आपल्याला सारखे दिसतात, हे मग जुळणारे कडवे असतात. आपल्याला वाटतं हे की ते ऑप्शन तर दोघं आहे. मग त्यावेळेस काय करायचं, परत एकदा कविता वाचायची. कविता वाचायची गरजच पडणार नाही परत. आपण जी स्ट्रॅटेजी देणार आहे ती एकदम बेस्ट राहणार आहे. बघा, प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय पारखून पाहावे. बहुतेक वेळा विद्यार्थ्यांना पर्यायातील पहिलेच उत्तर बरोबर वाटते, परंतु घाई न करता सर्व पर्याय पुन्हा वाचावेत. खात्री करून योग्य पर्याय क्रमांक छायांकित करावे. कवितेवर जास्तीत जास्त 2 प्रश्न विचारले जाते. किती? जास्तीत जास्त 2 प्रश्न, जास्त नाही, फक्त 2 प्रश्न विचारले जाते. बघा, एक कविता दिली इथं, कविता वाचायच्या पहिले काय सांगितलंय, तर पहिले आपल्याला प्रश्न, ऑप्शन, त्याच्यानंतर कविता. वाचा प्रश्न. वरील कवितेत कोणत्या प्राण्याच्या पिल्लाचे उल्लेख आला आहे? म्हैस, मेंढी, गाय, शेळी. बघू आपण. घरी येताना कोण वाट चुकले? शेळी, कुकरू, गाय, म्हैस. प्रकाश या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द कवितेत आलाय? विरुद्धार्थी शब्द विचारलाय. हा, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द आपण या शब्द संपत्तीच्या भागात तर बघणारच आहे, पण इथं लक्षात घ्यायचं की तो विरुद्धार्थी शब्द विचारलेला. विरुद्धार्थी शब्द काय, म्हणजे विरुद्ध अर्थाचा शब्द. विरुद्धार्थ शब्द कसं, रात्र दिवस, म्हणजे रात्र येतं त्याच्या काहीतरी ऑपोजिट जायचं, तर दिवस. जो चांगला करतोय तर वाईट करायचं, हा झाला ऑपोजिट वर्ड. बरोबर. बघा, कविता वाचून घेऊ आता. पहिले हे वाचलं तर कविता वाचायचं. वेड कोकुरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं, अंधार बघून भलतच भ्यालं, दमून दमून झोपेला आलं. बरोबर. शेवटी एकदा घरी दिसलं वेड कोकुरू, गोड हसलं, डोकं ठेवून गवताच्या उशीत हळूच शिरलं आईच्या खुशीत. कशाबद्दल रे? आता कोकुरू कशाचं पिल्लू असतं रे? कोकुरू तर मेंढीचं असतं. कशाचं? मेंढीचं, म्हणजे बी. मग बी कुठे येतं, तर फक्त ब बरोबर. बाकीचा कशाचा उल्लेख आलाय का, तर नाही. म्हणजे काय, तर ऑप्शन नंबर आपलं याचं 3. समजलं. घरी येताना कोण वाट चुकले, तर कोण चुकले? वेड कोकुरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं. कोण? तर कोकुरू. म्हणजे आपला ऑप्शन नंबर इथं 2. कोकरू विषयी विचारलेलं. दुसरं काय विचारलंय का, नाही. प्रकाश या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द कवितेत आला आहे? प्रकाश. बघा, अंधार. प्रकाश आणि अंधार. प्रकाश म्हणजे काय रे? उजेड. उजेडचा विरुद्धार्थी अंधार. मग प्रकाशच्या विरुद्धार्थी शब्द काय येईल, तर अंधार. म्हणजे आपला ऑप्शन नंबर याचं पण 3. समजलं. अशा प्रकारे कवितेवर प्रश्न विचारले जातात. अजून आपण काय करू, जास्तीत जास्त सरावासाठी अजून कविता बघू. चला बघा, ही कविता बघायची.
आता याचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट करायचंय, ठीक आहे, आणि मी पण सांगतोच तुम्हाला कसं. त्याच्या पहिले आपल्याला काय करायचंय, प्रश्न ऑप्शन कविता, प्रश्न ऑप्शन कविता, जे की आपण उत्तराच्या वेळेस केलं ते पण इथं पण सेम करायचं, ठीक आहे. एकदम सोपी असते, टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही तिसरीच्या हिशोबाने खूप छोटी कविता दिलेली बघा. मागची 3 कडव्याची होती, 3-4 कडव्याची होती, आणि ही 2-3च कडव्याची, ते पण छोटे छोटे कडवे, 2-2 ओळीची कडवे. त्याच्यामुळे अगदी सोपं आहे. घोडा हा प्राणी काय विकत नाही, घोड्याबद्दल विचारलेले, म्हणजे काय कविता घोड्यावर काहीतरी आहे, घोड्याबद्दल लक्षात घ्या. लस्सी, सरबत, लिंबू, सोडा, केळी. कवितेत कोणत्या प्राण्यांचा उल्लेख आलेला नाही, घोडा, कुत्रा, शेळी, सिंह. पाऊस आल्यामुळे काय झाले, जंगलात बाजार भरला, जंगलात प्राणी जमा झाले, बाजार वाहून गेला, मांजर झाडाखाली जाऊन बसली. हे वाचलं, ऑप्शन वाचले. आता काय वाचायचं, कविता वाचा. कविता, जंगलात एकदा भरला बाजार, प्राणी जमले 1,500. किती, 1,500. ही कविता आहे बरं का, म्हणजे एक काल्पनिक कविता आहे, असं तुम्ही जास्त रिलेट नाही करायचं, फक्त त्या जागेवर आपल्याला ठेवून बघायचं. जर असं खरंच झालं असतं तर तुम्हाला उत्तर पटकन सापडतात. थापा टाकत आली शेळी, म्हणते कशी घ्या ना केळी. बघा, थापा टाकत आली शेळी, किती मजेदार कविता आहे, वाचायला पण मजा येते. एटीत विकतो तांबडा घोडा, लस्सी, सरबत, लिंबू, सोडा. घोडा काय विकतो इथं, लस्सी, सरबत, लिंबू, सोडा. उन्हाळ्याचे दिवस असतील म्हणून तो काय विकतोय, लस्सी, सरबत, लिंबू, सोडा. समजलं. झाडाखाली एक मांजर विकत बसते तांबडे गाजर. मांजर काय विकते, तर गाजर विकते. कसे, तर तांबडे. बरोबर. अचानक मोठा पाऊस आला, बाजार सगळा वाहून गेला. पाऊस आला आणि सगळा बाजार वाहून गेला. बरोबर. घोडा हा प्राणी काय विकत आहे, तर बघा, घोडा, तांबडा घोडा काय विकतोय, तर लस्सी, सरबत आणि लिंबू, सोडा. लस्सी, सरबत आणि लिंबू, सोडा. समजलं. पण इथं काय विचारलं आपल्याला, बघा, विकत नाही. कसा प्रश्न फिरून विचारला, विकत नाही. तर केळी विकतोय का तो, तर नाही, केळी विकत नाही, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4 हे येणार आहे का, तर हे येणार नाही, कारण हे ऑलरेडी तो विकतोय आणि आपल्याला विचारलंय काय विकत नाही. मग केळी कोण विकतोय रे, दिले काय त्यात, केळी, शेळी केळी विकते, शेळी केळी. हे मग जुळणारे शब्द, शेळी आणि केळी. मग केळी कोण विकतोय, तर शेळी, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4. कवितेत कोणत्या प्राण्याचा उल्लेख आलेला नाही, कवितेत कोणत्या प्राण्याचा उल्लेख आलेला नाही विचारता येतं. आलेला आहे असं नाही, की कोणता प्राणी आलेला नाही त्या कवितेत. बघा, कोणता, घोडा आलाय, घोडा का, घोडा बघा, लस्सी सरबत विकतोय म्हणजे घोडा आहे. कुत्रा, कुत्रा नाहीये, ठीक आहे. शेळी, शेळी आहे, शेळी केळी विकते म्हणजे शेळी पण आहे. सिंह, सिंह आहे का रे, कुत्रा आहे का, कुत्रा. जंगलात भरला बाजार, प्राणी जमले 1,500. धापा टाकत आली शेळी, म्हणते कशी घ्या ना केळ. म्हणजे कुत्रा आणि सिंह नाहीये, हे दोघं नाहीये, म्हणजे ब आणि ड नाहीये. ब आणि ड कुठे आहे, तर बघा ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1 ब आणि ड. कुत्रा आणि सिंह या कवितेत आला आहे का, तर नाही, म्हणजे आपलं उत्तर काय जाईल, ब आणि ड. ब आणि ड म्हणतो आपण, म्हणतो कुत्रा नाही, म्हणजे लगेच इथं राईट करतो. हा असं करायचं नाही. बघा, खाली सुद्धा दिलेलं आहे इथं, दिसलं का इथं 1 2 3 4 पर्याय. तर आपल्या परीक्षेत अशी 1 2 3 4 पर्याय विचारला जातं, अ ब क ड विचारला जात नाही. अ ब क ड हे एक आपल्याला याच्यातून ओळखायचं असतं, समजलं. त्याच्यामुळे इथं गोंधळू नका. पाऊस आल्यामुळे काय झाले, बघा, अचानक मोठा पाऊस आला, बाजार सगळा वाहून गेला. म्हणजे पाऊस आल्यावर काय झाले, तर बाजार सगळा वाहून गेला, बाजार वाहून गेला. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3. समजलं. चला अजून पुढची एक कविता बघू आपण. बघा, पहिले काय करायचं, सेम प्रश्न, ऑप्शन, त्याच्यानंतर कविता आणि मग उत्तर. कवी कोणाला मिठी मारणार आहे, बाबांना, मामाला, आजीला, आईला. कॉफी कोणासाठी करायची आहे, आजीसाठी, मामीसाठी, मामासाठी, आई बाबांसाठी. बघा, मामा आणि मामी मध्ये फरक लक्षात घ्या, विल आणि तीन मात्राचा फरक आहे. गाडीमधून कोणती व्यक्ती आली, मामा, काका, आई, आजी. बघू आपण कोणती व्यक्ती आली आता. गाडी आली, गाडी आली. बघा, गाडी आली, गाडी आली, गाडीमधून मामी आली. गाडी आली, गाडी आली, गाडीमधून मामी आली. मामी आली तुरु तुरु, तिच्यासाठी कॉफी करू. काय करू, कॉफी करू. बघा, गाडी आली, गाडी आली, मामाची स्वारी आली. मामा आला तरा तर तरा तरा, त्याच्यासाठी करू शिरा. मामासाठी शिरा आणि मामीसाठी कॉफी. बरोबर. गाडी आली, गाडी आली, गाडीमधून आजी आली. आजी आली हळूहळू, तिच्यासाठी भजी तळू. आजीसाठी काय केली, भजी. बरोबर. गाडी आली, गाडी आली, गाडीमधून दोघे आले. बाबा पुढे, आई पाठी, तिच्यासाठी माझी मिठी आहे. कोणासाठी, आईसाठी. बरोबर. बघा, कवी कोणाला मिठी मारणार आहे, तर आईला. बघा, बाबा पुढे, आई पाठी, तिच्यासाठी माझी मिठी. तिच्यासाठी म्हणजे कोणासाठी, तर आईसाठी. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4. कॉफी कोणासाठी करायची आहे, सांगा. कॉफी, बघा, मामी आली तुरु तुरु, तिच्यासाठी कॉफी करू. कोणासाठी, तर मामीसाठी. मामासाठी नाही, मामासाठी वेगळं काहीतरी शिरा होता, मामासाठी आहे ना. गाडीमधून कोणती व्यक्ती आली, गाडीमधून कोण कोण आलं, गाडीमधून
बघा मामा पण आला, गाडी आली गाडी आली, गाडी मधून मामी आली, पहिले मामी आली, त्याच्यानंतर गाडी आली गाडी आली, मामाची स्वारी आली, मामा पण आला, त्याच्यानंतर कोण आलं, गाडी आली गाडी आली, आजी पण आली, त्यानंतर आई बाबा पण आले, म्हणजे मामा आला, आई आली आणि आजी आली. काका आले होते का? नाही, काका आले नव्हते. अ क ड म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 आपलं बरोबर उत्तर आहे. समजलं? ऑप्शन नंबर 4. याचं किती होतं? याचं होतं 2 मामीसाठी. याचा ऑप्शन नंबर 4 कारण काका आले नव्हते. काकांचा इथं विषय नाही, त्यामुळे अ क आणि ड, अ क आणि ड. समजलं? चला अजून एक कविता बघू आपण आणि त्याच्या पुढची कविता तुम्हाला आपण जसं उत्तर होमवर्कला दिलं तसं उत्तर हे पण होमवर्कला दिलं, मग तुम्ही कमेंट करून त्याचे उत्तर कळवायचे आपल्याला. ठीक आहे. वरील कवितेत कोणत्या फुलाचा उल्लेख आलेला नाही? आलेला नाही विचारता येत, आलेला आहे असं नाही, आलेला नाही. गुलाब, झेंडू, जास्वंद, धोत्रा. गालात कोणते फुल असते? लाजाळूचे, गुलाबाचे, जाईचे, झेंडूचे. गावोगावी कशाची शेती आहे? ऊसाची, ज्वारीची, फुलांची, भाताची. चला बघू आपण. बागा फुला फुलाची आवडते मुलांची. गुलाबाचे फुल गालातच असते. गालात कोण असते? गुलाबाचे फुल. लाजारू लाजरे, लाज लाजते, लाजरे लाज लाजते. नाजूक साजूक जुई तिची बहीण जाई. सुवासने केवढी गमगमत राई. आबोलीशी बोली चाप्या सवय हिंडू. सांगत असे झेंडू नका 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 भांडू. घरोघरी अंगणात फुलबागा किती. गावगावी आता फुलांची ही शेती. समजलं? वाचा. वरील कवितेत कोणत्या फुलाचा उल्लेख आलेला नाही? गुलाबाचा आलाय. हो बघा, गुलाब आलाय म्हणजे गुलाबाचा आलाय. झेंडू, तिथं झेंडूचा पण आलाय. हिंडू आणि झेंडू बघा, झेंडूचा पण आलाय. धोत्रा, धोत्राचा आलाय का? नाही. जास्वंदाचा, जास्वंदाचा पण नाहीये. तर अ आणि ब, अ आणि ब कुठे? ऑप्शन नंबर आपलं 3 बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपलं अगदी बरोबर आहे. समजलं? गालात कोणते फुल असते रे? तर बघा गालातच असते. कोणते फुल? तर गुलाबाची फुल. पहिल्याच ओळीत आहे गुलाबाची फुल. इथं काय होतं, असं नाही राहत की पहिले आपल्याला हे विचारले म्हणून पहिले प्रश्न याच्यावरच पडेल. हा, प्रश्न मागे पुढे होऊ शकतात, त्याच्यामुळे नीट काळजीपूर्वक वाचायचं, टेन्शन घ्यायचं नाही, बर्डन घ्यायचं नाही. बघा घरात कोणते फुल असते? मग तर गुलाबाचे. समजलं? मग आपला ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. त्यानंतर गावोगावी कशाची शेती आहे? बघा इथं शेवटी दिलंय, गावोगावी आता फुलाची ही शेती. कशाची शेती? फुलाची. फुलाची शेती. मग कुठे फुलाची? तर आपला ऑप्शन नंबर 3. भाताची, ज्वारीची, ऊसाची दिली का? तर नाही. कशाची? तर फुलाची शेती. समजलं? मग आता चला पुढचं तुम्हाला आपण होमवर्क साठी देऊ. आता ही कविता तुम्ही वाचायची. कविता वाचताना तुम्हाला काय सांगितलं? आधी प्रश्न, त्याचे ऑप्शन, त्याच्यानंतर कविता वाचायची, तुम्हाला उत्तर ऑटोमॅटिक सापडतात. फक्त लक्षात ठेवायची. ठीक आहे. आता याचे मला सगळ्या तिघांचे उत्तर कमेंट करायचे. पहिल्याचं जर अ असेल तर पहिल्याचं अ असं, दुसऱ्याचं असं करायचे. तिघांचे उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचे. आणि तुमची प्रॅक्टिस कुठपर्यंत आली आणि तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघतायत हे सुद्धा कळवायचे. आपली पूर्ण सिरीज शेवटपर्यंत बघायची. तुम्हाला मंथन परीक्षेत 100% फायदा होईल. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर अजून पण जॉईन झाले नसाल तर लगेच सबस्क्राईबचं बटन दाबून घ्यायचे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.